नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी एकूण 3 पळ्या इतकं भरपूर पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 पळी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे रवा. कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे. साधारणतः 1 पळी इतकंच आपण रवासुद्धा घेतलेला आहे आणि 1 पळी आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि 1 पळी आपल्याला घ्यायचं तांदळाचं पीठ. चला तर इतके पीठ घेतलेले आहेत. एखादं पीठ नसेल तर काही फरक पडत नाही, अगदी छान पदार्थ बनून तयार होतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे थोडा ओवा. त्या ओवा जे आहेत ते आपल्याला चोळून टाकायचा, चांगला वास येतो. तर ह्या ठिकाणी ओवा भरपूर असे टाकलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं तीळ. नाही टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट टाकायचे. पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ टाकलेले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. थोडंसं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. साधारणतः अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. आता व्यवस्थित तेल जे आहे ते पिठामध्ये पूर्ण मिक्स होईल असं आपण पीठ जे आहे ते चोळून घेणार आहोत. तर ते अशा पद्धतीनं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जे की पूर्ण आपण जे लाल तिखट मीठ टाकलं सगळीकडे लागलं जाईल. तर आता थोडं थोडं पाणी टाकून आता जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीनं घट्टसर पीठ मळायचं. जास्त सैली नाही आणि खूप घट्टही नाही, नेहमीप्रमाणेच पीठ आता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर आता पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे, घट्टसर मळून झालेलं आहे. आता ह्यामधले आपल्याला चपाती इतके पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. तर आता अशा पद्धतीनं सर्व गोळे जे आहेत ते आता मी बनवून घेणार आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी गोळी टाकून आपण आता ह्या ठिकाणी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. कुरकुरीत आणि खुसखुशीत खाण्यासाठी, खमंग बनण्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आता मी सर्व गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहे. त्यात सर्व गोळे जे आहेत ते बनवून झालेले आहेत. डायरेक्ट आपण किचन वाट्यावरतीच बनवणार आहोत. पुसून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्यावरती आणखीन दुसरा आकार द्यायचा आहे. त्यामुळे थोडी मोठी लाटी आपल्याला ह्या ठिकाणी जसे की नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट लाटायचं आहे. फोल्ड वगैरे काही करायची गरज नाही. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. जसं नेहमी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ झालं तर खूप कुरकुरीत होतील आणि खूप जाड केलं तर नरम होतील. त्यामुळे मीडियमच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता मी लाटून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, एखादी वाटी किंवा तुम्ही झाकण घेऊ शकता, काहीही घ्या आणि त्या वाटीनं आपल्याला अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे आणि पूर्ण गोल आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. लाटण्यासाठी जर एक एक लाटलं तर खूप वेळ लागतो. अगदी फटकन आपल्याला एक चपाती लाटून अशा पद्धतीनं आपल्याला वाटीने पूर्ण गोल आकार काढून घ्यायचे. आता पूर्ण पिठाचे आपण जे गोळे बनवून ठेवले आहेत त्या पूर्ण पिठाची मी असंच लाटून पूर्ण अशा छोट्या छोट्या गोल चकत्या करून घेणार आहे. जसे की पुरी म्हटलं तरीसुद्धा चालते. अगदी छान खमंग आणि तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतक्या छान खमंग आणि सुरेख रंगात ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चला आता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता ज्यांना लाटायचा कंटाळा आहे त्यांनासुद्धा कंटाळा येणार नाही. इतक्या फटाफट ह्या भरपूर अशा पुऱ्या बनवून तयार होतात किंवा पुरी प्रेसमध्ये बनवलं तरीसुद्धा चालते. चला आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तुम्हालासुद्धा पाहिला तर विश्वास बसणार नाही, इतकी छान गुबगुबीत आणि टम्म फुगलेली खमंग तिखट पुरी बनवून तयार होते. एक नाही, दोन नाही, तर सर्व पुऱ्या आपल्या अशाच पद्धतीनं टम्म फुगणार आहेत आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत. मुलांना तुम्ही शॉर्ट फिनसाठी सुद्धा बनवून दिला तर मुलं अगदी आवडीने खाऊन येतील आणि नेहमी तुम्हाला करायला सांगतील. अशा पद्धतीने नेहमी तर तुम्ही पुऱ्या बनवताच, पण अगदी वेगळ्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. चव तर अगदी छान आहे आणि खाण्यासाठी खमंग आहेत. चला तर पुरीसोबत तुम्हाला काय आवडेल, श्रीखंड की भाजी, मला नक्की एक कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी मी भाजी करून घेतलेली आहे. तुम्ही काय बनणार ते सुद्धा कमेंट करून सांगा. बोलता बोलता पूर्ण आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी फक्त मी तुम्हाला आज पुरीचाच व्हिडिओ दाखवणार आहे, कारण भाजीचा व्हिडिओ दाखवता खूप मोठा होईल. अगोदरसुद्धा आपल्या भरपूर भाज्या अपलोड झाल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर भरपूर अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटलं असेल की अगदी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि कुरकुरीसुद्धा झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी पुऱ्या तुम्हाला पाहिल्यानंतर कळलं असेल की अगदी खमंग मिक्स पिठाची पुरी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही पुरी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा.
चला तर ह्या ठिकाणी पुऱ्या तर आपल्या पाहून झालेल्या आहेत. पुढचा त्यापेक्षाही भन्नाट पदार्थ आहे. नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हालाही आवडेल. चला तर सुरुवात करूया. तर मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत आणि आपल्याला अगदी चटपटीत पदार्थ बनवायचे. तर त्यासाठी आपण इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. पाव चमचा मीठ टाकलेला आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण आता ह्यावरती थोडंसं आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत. लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे. तर आता टाकलेले जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण मिक्स करत आहोत की पूर्ण मूठ ओढली जाईल. असं आपण तेलाचं जे मोहन टाकलेलं आहे ते छान आपलं पिठाला लागलं जाईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही गरम तेलसुद्धा टाकू शकता, पण ह्या ठिकाणी मी नॉर्मल तेल टाकलेलं आहे. तर चला, मसाले आपले छान मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता पाणी टाकून, जसे की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान ताईने एका नांदेडवरनं कमेंट केलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून घेत आहोत. तरी आपलं एक पदार्थ ह्या ठिकाणी टाकायचा विसरलेला आहे, तो म्हणजे तीळ. तर ह्या ठिकाणी मी आता नंतर वरतून टाकणार आहे. पाहू शकता हात भरलेला असल्यामुळे आपण फक्त डायरेक्ट टोपणातूनच हे तीळ काढून घेतलेले आहेत. तुम्ही असं न करता अगोदरच तीळ टाकलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं आता व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे, अगदी घट्टसर झालेलं आहे. तर 3 ते 4 भागामध्ये आपल्याला हे डिवाईड करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी 4 भागात मी डिवाईड करून घेतलेला आहे. एक आपल्याला ह्या ठिकाणी भाग घ्यायचा आहे. तर डायरेक्ट मी किचन ओट्यावरती बनणार आहे, त्यासाठी आपण इथे ह्या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेला आहे. कारण मोठी लाटी बनवायची आणि पातळ बनवायचे, त्यासाठी आपल्याला प्रेस पडतं, त्यामुळे मी ह्या ठिकाणी ओट्यावर बनवत आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पोळपाटावरती सुद्धा बनवू शकतो. तर चला, थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे चांगली लाटी पातळ लाटून घ्यायचे. आता मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी अगदी छान पर्याय आहे. आता आपल्याला थोडेसे पदार्थ बनवून ठेवायला लागतात, कारण मुलांना शॉर्ट टिफिन असतो, त्यामुळे आपण दोन्ही टिफिनमध्ये पोळी भाजी देऊ शकत नाही. त्यामुळे असे स्नॅक्स जर बनवून ठेवले तर आपल्यालाही देण्यासाठी पटकन सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण 4 टाकून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी कडाजी थोडे तडकलेल्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि आपल्या छान कट करून घ्यायचे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे ट्रायंगल किंवा गोल आकारात किंवा शंकरपाळी आकारात कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी आता उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. आडव्या लाईन मारून आपल्याला शंकरपाळ्याचा आकार द्यायचा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान भरपूर असे आपण हे शंकरपाळे बनवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणारी आणि एकदा बनवलं तर 8 ते 15 दिवस आरामात चांगले राहतात. तर ह्या ठिकाणी आपले कट करून झालेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचे. आता एका लाटेचे आपले बनवून झालेले आहेत. यासाठी आपण कढई ठेवलेली आहे आणि ते छान कडकडीत गरम झालेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला हे टाकून गॅस मिडियम ठेवून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. बिलकुल गॅस फुल करायचा नाही, नाहीतर एकदम करपले जातील किंवा लालसर होतील. त्यासाठी गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण जे आपण लाट्या बनवून घेणार आहोत त्या असेच आपल्याला तळूनसुद्धा घ्यायचे. अगदी झटपट कुरकुरीत आणि क्रंची आपण हे घरीच बनवलेले आहेत. आता तर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी आपल्या झटपट रेसिपीज असतात, सहज कोणालाही बनवता येणारे आहेत. तर आता बोलता बोलता सर्व लाट्यांचे आपले हे शंकरपाळे करून झालेले आहेत आणि थोडे थोडे करून आपल्या बॅचेसमध्ये आता हे तळूनसुद्धा घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपली पूर्ण शंकरपाळी जी आहे ते तळूनसुद्धा झालेली आहेत. अगदी कुरकुरीत तुम्हाला मी पुढे दाखवेन की किती हे कुरकुरीत झालेले आहेत. अगदी खुसखुशीत मस्त, मुलांनाच काय सर्वांनाच खमंग स्नॅक्स आवडणार आहे. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही शंकरपाळी कशी झालीत किंवा तुम्ही शंकरपाळी कसं बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.